सध्या इंदापूर नगरपालिकेने कडक वसुलीसाठी सर्वत्र बोर्ड लावलेले आहेत। तसेच आमच्या गाळाधारकांना तुमचे गाळे सील करू अशी तोंडी आणि लेखी नोटीस दिलेली आहे आणि 20 कोटी रुपयाच्या आसपास थकबाकी वसूल असल्यामुळे त्याचं व्याज असल्यामुळे आणि घरपट्टीला 24% सावकारी व्याज असल्यामुळे या रकमा अत्यंत वाढलेल्या आहेत। या विरुद्ध इंदापूर शहर नागरी संघर्ष समिती गेली 8 वर्ष संघर्ष करीत आहे आणि त्या संघर्षाला आणखी बळ यावं याच्यासाठी 27 मार्च 2023 पासून म्हणजे उद्याच्या 27 तारखेला त्याला 2 वर्ष होतील बेमुदत धरणे आंदोलन इंदापूर नगरपालिकेसमोर करीत आहोत। नगरपालिकेने 75% माफीचा प्रस्ताव पण पाठवला होता। अशा परिस्थितीत शासन त्याची दखल घेत नव्हतं, परंतु शासनाने 5 डिसेंबर 2023 ला GR काढून त्यांनी कायद्यामध्ये दुरुस्ती करून त्या ठिकाणी घरपट्टीचं व्याज माफ करणे, घरपट्टीची शास्ती माफ करणे, दंड माफ करणे किंवा नगरपालिकेकडील नागरिकांच्या ज्या ज्या प्रकारच्या थकबाक्या किंवा देणं असेल ते माफ करण्याचा अधिकार नगरपालिकेला आणि जिल्हाधिकाऱ्याला प्राप्त व्हावं यासाठी 1965च्या नगरपालिका नगरपंचायत अधिनियमामध्ये दुरुस्तीची भूमिका घेतली आणि ह्या भूमिकेला वेळ लागत होता म्हणून संघर्ष समितीने पुन्हा आणखी तीव्रतेने आंदोलन केलं, तीव्रतेने मागण्या केल्या, वेगवेगळ्या मंत्री महोदयांना, आमदारांना, मंत्र्यांना, माजी मंत्र्यांना, अधिकाऱ्यांना भेटून या प्रश्नाची तीव्रता जाणवली की 24% व्याज म्हणजे महिन्याला 2% व्याज, जगामध्ये अशा प्रकारचं खाजगी सावकारी व्याज लावणारं सरकार कोणतं नाही आणि अशा प्रकारच्या चुकीच्या तरतुदी 1965च्या म्युनिसिपल ॲक्टमध्ये केलेल्या आहेत, त्याला आपण विरोध केला पाहिजे आणि त्या विरोधाला भूमिकेतून आज शासनाने 29 जानेवारीला एक GR काढला आणि महाराष्ट्रातील नगरपालिका हद्दीतील जी मालमत्ता धारक आहेत त्यांचं थकबाकी माफ करणे, व्याज माफ करणे, तसंच मुद्दलामध्ये काही स्वरूपात माफी देणं, कारण कोरोना काळामध्ये सर्व जग बंद होतं, परंतु नगरपालिकेने कोरोना काळातील घरपट्टी, भाडे, व्याज, दंड सर्व आकारलेलं आहे आणि हे माफ करण्यासाठी या शासनाने नवीन कायदा करायला घेतलेला आहे, नवीन परिपत्रक त्या दृष्टीनं 29 जानेवारीला काढलेलं आहे आणि त्याच्यासाठी रानडे नावांच्या अधिकाऱ्याखाली आयुक्तांच्या, नगरविकास आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 8 जणांची समिती नेमली होती। त्या समितीचा अहवाल 28 फेब्रुवारीपर्यंत पाठवायचा होता, तो शासनाकडे निश्चितपणे गेला असेल मुदतीत आणि या अहवालावर मुख्यमंत्र्यांनी त्यांचा 100 दिवसाचा जो कार्यक्रम होता लोकहिताचा, त्या कार्यक्रमामध्ये या विषयाचा समावेश केलेला आहे। अशा परिस्थितीत शासन लवकरच घरपट्टीचं व्याज, दंड, शास्ती या गोष्टी माफ करण्याची शक्यता आहे, घरपट्टीच्या मुद्दलामध्ये काही प्रमाणात सूट देण्याची शक्यता आहे आणि आपल्या या आंदोलनामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला, नगरपालिका क्षेत्रातील जनतेला फायदा होणार आहे। इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीने जे आंदोलन केलं या आंदोलनाला फार मोठ्या प्रमाणात यश येणार आहे। तेव्हा आम्ही मुख्याधिकारी इंदापूर नगरपालिका यांना आवाहन करतो आहे की जोपर्यंत अभय योजना लागू होत नाही, घरपट्टी, व्याज, शास्ती, दंड हे माफ करून ठराविक मुदतीमध्ये ते राहिलेल्या रकमा भरण्यासाठी शासन अभय योजना लागू करू इच्छित आहे आणि ती होत नाही तोपर्यंत लोकांच्यावर धाकदपटशाही करू नये, फक्त मुद्दलच भरून घ्यावं, व्याज, दंड, शास्ती घेऊ नये, कारण त्याच्यामुळं लोकांना त्रास होणार आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र शासनालाही मी आवाहन करतो, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगरविकास मंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे, नगरविकास राज्यमंत्री आदरणीय माधुरीताई मिसाळ या सर्वांना, आपले इथले मंत्री आणि सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते यांना आवाहन करतो आहे की लवकरात लवकर अभय योजना लागू करावी। मुख्यमंत्र्यांकडे आपण तसा आग्रह धरतो आहे, म्हणून मुख्यमंत्र्यांनाही विनंती करतो आहे की आपण लवकरात लवकर अभय योजना लागू करावी। आपण घेतलेली भूमिका, शासनाची भूमिका, घरपट्टी व्याज माफ करण्याची भूमिका ही लोकहिताची भूमिका आहे। त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातील नगरपालिका क्षेत्रातील जनतेच्या वतीनं आपलं हार्दिक अभिनंदन करतो आणि लवकरात लवकर अभय योजना लागू करावी असे आवाहन करतो। जर आपण लवकर अभय योजना लागू केली नाही
तर जनता ही घरपट्टीचं व्याज पाणीपट्टीचं व्याज भरत राहील आणि आपण अभय योजनेचा फायदा जनतेला मिळणार नाही, कारण जनतेने भरलेले पैसे परत मिळणार नाहीत। तेव्हा आपण लवकरात लवकर अभय योजना लागू करावी असे महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि त्यांच्या सर्व मंत्रिमंडळ आमदारांना आम्ही आवाहन करतो आहे की लवकरात लवकर या प्रश्नाकडे लक्ष द्यावं। तसंच आपल्या विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आणि महाराष्ट्र मंत्रिमंडळातले मंत्री आदरणीय बर्ने मामा यांनीही या प्रश्नात लवकरात लवकर लक्ष घालावे। तसेच माजी मंत्री आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेब यांनीही या प्रश्नात लक्ष घालावं असे आवाहन करतो। जनतेचं नुकसान होऊ नये, कारण जनतेने पैसे भरल्यानंतर पुन्हा माफी येऊन जनतेला उपयोग होणार नाही। तेव्हा लवकरात लवकर आपण इरादा ज्याप्रमाणे जाहीर केला, कमिटी ज्याप्रमाणे नेमली, कमिटीचा अहवाल आपल्याकडे प्राप्त झाला असेलच, त्याच्याप्रमाणे आपण कारवाई करावी, संबंधित 1965च्या ॲक्टमध्ये दुरुस्त्या कराव्यात असं आवाहन करतो। आणि जनतेनेही ही गोष्ट लक्षात घ्यावी की आपण जर पैसे भरले तर पुन्हा पैसे मिळणार नाहीत। शासनाने केलेले GR, शासनाने काढलेली परिपत्रकं उपलब्ध आहेत, आपण ती पाहावी आणि मगच निर्णय घ्यावा अशा प्रकारचं आवाहन करतो। नगरपालिकेने थोडं सबुरीनं घ्यावं आणि शासनाने लवकरात लवकर GR काढावा। गाळेधारकावर अन्याय करू नये किंवा इतर कुणावरही अन्याय करू नये, मालमत्ता धारकावर अन्याय करू नये, ज्यांचा त्यांना न्याय मिळावा अशा प्रकारचा आम्ही इंदापूर शहर नागरिक संघर्ष समितीच्या वतीनं आवाहन करीत आहे।